नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार 11 मे. थोडे वाचावे पण कृतीत आणावे. खूप ज्ञान संपादन करावे, खूप समजून घ्यावे असे ज्यांना वाटते त्यांनी थोडेच वाचून समजून घ्यावे आणि कृतीत आणावे. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेणारे प्रगती होत नसून ते कृतीत आणल्याने प्रगती होते. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला हवी. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा. स्वतःला सुधारले की त्या मानाने जगही सुधारेलच. वस्तू ही सुखाचे साधन आहे, सुख नाही. फळाची अपेक्षा करून कर्म केले की ते करण्यापूर्वी, ते करताना आणि ते केल्यानंतरही काळजी कायम राहते आणि दुःखच पदरात पडते. म्हणून फळाची अपेक्षा सोडून कर्म करा. जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागतो तेव्हा ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते आणि कर्म केल्यानंतर एक खरी संतुष्टी मिळते. म्हणूनच संत म्हणतात की परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही. म्हणूनच निरपेक्ष भावनेने निष्काम कर्म करा. वाचनाचे मनन करून ते कृतीत आणा. धन्यवाद.